नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत 2013 साली झालेल्या टी एक्झाम म्हणजेच टेट पेपर 2 मधील इंग्रजी विभागातील प्रश्न। चला तर सुरुवात करूया प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 11, चूज द वर्ड अपोजिट इन द मीनिंग द गिवन वर्ड। खाली दिलेल्या वर्डमधून आपल्याला अपोजिट वर्ड ओळखायचे आहेत। पर्याय आहेत कंप्लेंट, फ्रस्ट्रेशन, इनक्रेडिबल, ऑब्स्टिनेट। त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कंप्लेंट। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, आयडेंटिफाय व्हिच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एन एरर। वन शुड मेक हिज इफेक्ट इज वन विशेस टू अचीव सक्सेस इन ऑर्गनायझेशन, नो एरर। पर्याय आहेत ए, दुसऱ्याचं बी, तिसरं सी, चौथं डी। त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, चूज द वन विच ऑफ द सबस्टिट्यूट द गिवन सेंटेन्स। सबस्टिट्यूट दिलेले वाक्याबद्दल आपल्याला शोधायचं आहे। वाक्य आहे अ पोस्ट विदाऊट रेम्युनियन्स। तर याचं पर्याय दिले आहे व्हॉलेंटरी, सिन्सिअर, ऑनेस्टली, इम्युनरी। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऑनररी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेस इन द मीनिंग ऑफ द गिवन आयटम। दिलेल्या वाक्यामधून आपल्याला आयटम्स ओळखायचे आहे। वाक्य आहे टू कीप द बेल रोलिंग। पर्याय आहे टू अर्न मोर अँड मोर, टू वर्क कॉन्स्टंटली, टू कीप द कन्व्हर्सेशन गोईंग, टू मेक द बेस्ट यूज ऑफ इट। याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, टू कीप द कन्व्हर्सेशन गोईंग। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, चूज द करेक्टली स्प्लिट वर्ड। आपल्याला करेक्टली स्प्लिट वर्ड ओळखायचं दिलेल्या पर्यायामधून। पहिला आहे बँकिट, बँक्विट, बॅक्विट, बँक्वेट। त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बँक्वेट। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, पिक आउट द वर्ड दॅट द आयदर मोस्ट दॅन नियरली द सेम द मीनिंग अपोजिट द गिवन वर्ड। दिलेल्या वर्डमधून आपल्याला अपोजिट वर्ड ओळखायचं आहे। प्रायव्ही, ऑप्शन आहे तर डिस्टॉनेस्ट, क्वाईट, कॉस्टेस अँड सेन्सिटिव्ह। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सिक्रेटिव्ह। त्यानंतर प्रश्न आहे क्रमांक 17, चूज द ग्रॅमॅटिकली रॉंग सेंटेन्स गिवन फॉलोइंग। खालील दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला ग्रॅमॅटिकल रॉंग सेंटेन्स कोणतं आहे ते ओळखायचं आहे। पर्याय आहे ते ॲपल आर सोल्ड बाय अ डझन, द कॅप्टन विथ दिस शोल्डर वॉज किल्ड, व्हाय डीड यू अब्सेंट युअर सेल्फ फ्रॉम युअर क्लासेस, चौथा ही कट हिज हँड विथ अ नाईफ। त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ॲपल आर सोल्ड बाय अ डझन। त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 18, आयडेंटिफाय द फिगर ऑफ द स्पीच इन द फॉलोइंग। दिलेल्या वाक्यातून आपल्याला फिगर ऑफ द स्पीच कोणतं आहे ते ओळखायचं आहे। वाक्य आहे सिम्पल, इरेट, सर्व, ॲस्ट्रूस, सबलिम। ऑप्शन आहे तर रिपिटेशन, सायनोडॉक, लिटोटॉस, क्लायमॅक्स। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, क्लायमॅक्स। प्रश्न क्रमांक 19, चूज द करेक्ट प्रिपोजिशन। आपल्याला दिलेल्या वाक्यामधून एक प्रपोजिशन ओळखायचं आहे। वी आर अकाउंटेबल, फिलिंग द ब्लँक्स, गॉड फॉर अवर ॲक्शन्स। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय आहेत ॲट, फॉर, टू, इन। याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वी आर अकाउंटेबल टू गॉड फॉर अवर कंट्रीज। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20, चूज द करेक्ट आर्टिकल। दिलेल्या वाक्यातून आपल्याला आर्टिकल ओळखायचं आहे।
फिलिंग द ब्लँक्स. डिक्लेरेशन ऑफ द इंडिपेंडन्स वॉज द ड्रॉन अप इन 1776. पर्याय आहेत ए अँड द आर नो आर्टिकल. तर याचं करेक्ट उत्तर आहे द. पर्याय क्रमांक 3 द. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.